नमस्कार मित्रांनो, आडवाटेवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्यासाठी जे ड्रिपचा पाईप असतात त्या पाईप गुंडाळण्यासाठी आपण हा एक जुगाड बनवलेला आहे आणि अगदी साधा सिंपल हा जुगाड बनवलेला आहे, अगदी कमी खर्चामध्ये तो आपण पाहणार आहोत। ड्रिपचे पाईप आहेत मित्रांनो, जे आपण ज्यावेळी त्याचा वापर झाला आहे आणि परत त्याचा आपण रीयूज करण्यासाठी आपण ते काढलेले होत्या आणि आता ह्या प्रश्न पडलेला होता की या काय करायचं नेमकं। तर याच्यासाठी हे एवढ्या पाईप जास्त गुंडाळणं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे। तर याला आपल्याला काहीतरी जुगाडच लावावं लागणार आहे। तर त्याच्यासाठी आपण एक छानसं असं एकदम कमी खर्चामध्ये बनवलेलं आहे, साध्या सिंपल म्हणजे त्याला मेथड वापरून आणि अगदी कमी खर्चातलं ते आपण मशीन बनवलेलं आहे आणि तो आपला देशी जुगाड आहे। तर शेतकऱ्यांच्यासाठी हा खूपच उपयुक्त असा असणारा तो जुगाड आहे त्याच्यामध्ये। आणि आपण ह्या पाईप आपण त्याच्यामधून लवकर गुंडाळू शकतो आणि परत याचे बंडल बनवून आपण योग्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी आपण ते ठेवू शकतो। तर चला मित्रांनो पाहूया, तर आपण तो देशी जुगाड नेमका आहे तरी कसा। तर हा माझ्या हातामध्ये एक छोटासा पाना आहे, याला वेल्ड मारून हा बनवलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल तर हा आपला जुगाड आहे। तर याला खाली एक स्टँड बनवलेला आहे आणि या साईडला इथे एक हँडल आहे। तर हे असं फिरवल्यानंतर याच्यामध्ये पाईप गुंडाळली जाईल। तर इकडे एक आपण होल ठेवलेला आहे त्याला, म्हणजे आपण याच्यामध्ये पाईप घालता येईल आपल्याला, अशी याच्यामध्ये पाईप घालता येईल आणि त्याच्यानंतर ती पाईप इकडे ठेवून आपण त्याला हँडलला फिरवलो तर आपलं हे गुंडाळली जाईल। त्या ठिकाणी आपण घातलेले पाईप, तर ही पाईप आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये आपण अशी पाईप घातलेली आहे आणि परत हे असं हँडल फिरवलं तर ही पाईप इझीमध्ये गुंडाळायला चालू होईल। तर अशा पद्धतीने ही आपण पाईप गुंडाळायची आहे आणि आता ही पाईप खोलायची आहे। तर पुढे तर इथे हा नटबोल्ट ठेवलेला आहे, याला नटबोल्टने आपण हे खोलायचं आहे। खोलून ही पाईप परत बाहेर काढायची आहे आणि परत हे आपण असं ढक्कन त्याला लावायचं आहे। तिकडे परत ह्या हँडलला आपण गुंडाळायचं आहे। असा हा आपला आहे देशी जुगाड। नमस्कार। ड्रिपचा पाईप गुंडाळण्यासाठीचा हा देशी जुगाड मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। लवकरच भेटू अशाच एका आडवाटेवरील प्रवासामध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच।